नमस्कार. मी आरती गुप्ते. अभिवाचन आरतीचे ह्या माझ्या चॅनेलवर तुमचं सर्वांचं खूप खूप स्वागत. आज मी तुमच्या समोर एक कथा सादर करत आहे. कथेचं शीर्षक आहे मंजिल आणि लेखक आहेत प्रमोद सुहासिनी मारुती पाताडे. पण त्यापूर्वी आपली नेहमीची सूचना, जर आजचा व्हिडिओ आवडला, कथा आवडली तर जरूर एक छोटासा लाईक कथेला द्या. यूट्यूबच्याच कॉमेंट सेक्शन मध्ये कॉमेंट करायला विसरू नका. तुमच्या लाईक आणि कॉमेंट्सची मी खूप वाट बघत असते आणि प्रत्येकाच्या कॉमेंटला मी आवर्जून उत्तर देते, कारण ते माझ्यासाठी टॉनिक आहे. त्याचप्रमाणे जर अजून काही कारणाने सबस्क्राईब करायचं राहिलं असलं किंवा प्रथमच चॅनेलला भेट दिली असल्यास जरूर सबस्क्राईब करा. तुमच्या सहकार्याची खूप आवश्यकता आहे. तर ऐकूया आपण. कवितेचं शीर्षक आहे कथेचं शीर्षक आहे मंजिल आणि लेखक आहेत प्रमोद सुहासिनी मारुती पाताडे. ऐकूया तर. मंजिल. आजकालच्या सोशल मीडियाच्या जगात घर बसल्या आपल्याला सगळं काही पाहता येतं. ताज्या बातम्या पाहायला मिळतात. तशीच एक व्हिडिओ सध्या व्हॉट्सअपद्वारे सगळीकडे व्हायरल पोस्ट म्हणून फिरते. एक 65 ते 70 वर्षाचे गृहस्थ आणि कदाचित थोडी लहान किंवा समवयस्क त्यांची पत्नी, दोघंही मरीन ड्राईव्ह चौपाटीवर भर पावसात चालत जात आहेत. ते सुद्धा छान सूट आणि साडी अशा रंगाचा पेहराव करून. आणि मागे बॅकग्राऊंड म्युझिकवर अमिताभ मौसमी चॅटर्जीचे ते सुपरहिट गाणं मंजिल चित्रपटातलं, रिमझिम गिरे सावन सुलग सुलग जाय मन, भिगे आज इस मौसम में लगी कैसी है अगन, असा तो व्हायरल व्हिडिओ आज उमा आणि प्रकाश यांना सुद्धा कुणीतरी पाठवला होता. प्रकाश आणि उमा ह्या दोघांनाही 15 वर्षापूर्वीचा तो पावसाळा आठवला होता. दोघांचं लग्न होऊन तब्बल 8 वर्ष झाली होती, पण अजून काही घरामध्ये पाळणा हल्ला नव्हता. दोघंही चांगली कमावती होती, शिकलेली, सवरलेली. ऑफिसचं काम आणि घर यामध्ये त्यांचं आयुष्य वेढलेलं होतं. ऑफिसच्या कामाचा ताण आणि तणाव यामुळे त्या दोघांना पुरेसा वेळ मिळत नव्हता किंवा तो योग जुळून येत नव्हता. घरच्या मंडळींचे राग रुसवे टोमणे ह्यांनी दोघंही अगदी बेजार झाले होते. 15 वर्षापूर्वी असेच दोघे पावसाळ्यात ऑफिस सुटल्यावर सरळ त्याच्या मूल होण्यासाठी चालू असलेल्या ट्रीटमेंटसाठी डॉक्टर सरोज देसाई यांच्या क्लिनिकमध्ये गेले. डॉक्टर सरोज यांनी त्या दोघांचे रिपोर्ट्स पाहिले आणि म्हणाल्या, प्रकाश, उमा, अभिनंदन, तुमचे दोघांचेही रिपोर्ट्स एकदम उत्तम आहे. कुणाच्यातही कसलीही कमतरता नाहीये. ते ऐकून उमा पटकन म्हणाली, मग डॉक्टर, असं असूनही इतकी वर्ष आम्ही का बरं आई बाबा होऊ शकलो नाही? यावर डॉक्टर सरोज म्हणाल्या, उमा, कधी कधी सायन्सपेक्षा मानसिकता अडथळा आणते आणि त्यामुळे जे घडायला हवं ते घडतच नाही. तुम्ही दोघेही कामाच्या ओझ्याखाली इतके दबून गेला आहात की तुमच्या स्वतःच्या इच्छा, जोडीदाराला काय हवं ह्याचा विचार तुमचा मेंदू करतच नाही. फक्त कामाचा, करिअरचा विचार करण्यात आयुष्य वाया जाते. तुम्ही दोघेही सॉफ्टवेअर इंजिनियर आहात, हो की नाही? मग आधी तुमच्या शरीराच्या, मनाच्या, संगणकाची करप्ट झालेल्या हार्ड डिस्कला फॉर्मॅट करून तुमच्या एकमेकांच्या मनाला आनंद देणारं नवीन सॉफ्टवेअर अपग्रेड करा. डॉक्टर सरोज यांचा तो अनमोल सल्ला ऐकून दोघेही तिथून निघाले. प्रकाश हळूच तिला म्हणाला, उमा, चल ना, आपण चौपाटीवर जाऊन भेळपुरी खाऊया. पाऊस पण थांबलाय. उमानी तिने सुद्धा होकार दर्शवला. खूप दिवसांनी दोघांना एकमेकांसाठी वेळ मिळाला होता. दोघेही मरीन ड्राईव्हवर चौपाटीवर पोचले. तिथल्या भेळवाल्याकडून एक भेळ घेऊन दोघे चौपाटीवर नव्याने बनवलेल्या कठड्यावर समुद्राकडे तोंड करून
भेळ खाऊ लागले. भेळ खाताना उमा म्हणाली, अहो, आज आपण बाहेर खाऊया. उशिरा घरी पोचणार आणि उशिरा घरी जाऊया. आजची संध्याकाळ आपण आपल्या आयुष्यातली अगदी अविस्मरणीय संध्याकाळ म्हणून जगूया. प्रकाशने पण उत्तर दिलं, खरंच तू माझ्या मनातलंच ओळखलंस, तसंच बोललीस. भेळ संपवून दोघं एकमेकांच्या हातात हात घालून डुबणाऱ्या सूर्याचं दर्शन घेत खूप वेळ बसून राहिले. इतक्यात जसं वरुण देवानी दोघांवर अक्षता टाकाव्यात तसा धो धो पाऊस पडायला लागला. मग पाऊस पडताच दोघही उठून आडोसा शोधू लागले. पण उमा म्हणाली, नको आता आडोसा वगैरे, आपण ना आज मनसोक्त भिजूया पावसात. ते दोघे त्या पावसात भिजत भिजत चौपाटीवर समुद्राच्या कडेकडेनी चालत चालले होते. थोडं अंतर चालून गेल्यावर पुन्हा तोच भेळवाला आपल्या झोपडीवजा दुकानात भेळ बनवण्यात गुंग होता. मागे असलेल्या मर्फी रेडिओवर 98.3 FM वर तेच गाणं सुरू होतं. रिमझिम गिरे सावन, सुलग सुलग जाय मन, भिगे आज इस मौसम में, लगी कैसी है अगन. खरंच या युगुल गीताच्या शब्दानुसार या भर पावसात उमा आणि प्रकाश यांची मनं खरी जुळली होती. ती संध्याकाळ त्या दोघांनी मनसोक्त आनंदात व्यतीत केली होती. आणि नंतर रात्री उशिरा जेवण करून ते घरी पोचले. दोघांनीही शयन कक्षात प्रवेश केला आणि दोघेही आज इतक्या दिवसांनी त्यांचे खरंच मनापासून मिलन होणार होते. तशी ओढ त्या दोघांच्या डोळ्यात दिसत होती. काही दिवसांनी ती आनंदाची बातमी उमानी प्रकाशला दिली. तिला दिवस गेले ह्याची प्रकाश पण खूप आनंदात नाचू वागडू लागला. तेव्हा त्याला डॉक्टर सरोजचे ते शब्द आठवले, कधी कधी सायन्सपेक्षा मानसिकता अडथळा आणते आणि त्यामुळे जे घडायला हवं ते घडतच नाही. सोबत त्या पावसाने दिलेली ती साथ, यामुळेच आज ते दोघे आई बाबा बनणार. मग आज सोशल मीडियावरील त्याच गाण्याच्या व्हिडिओने 15 वर्षापूर्वीचे दिवस त्या दोघांना आठवले आणि त्यांचा मुलगा मंजिल हा सुद्धा आता 14 वर्षाचा झालाय. आणि हो, त्या गाण्याच्या चित्रपटावरून त्यांनी आपल्या बाळाचं नाव सुद्धा तेच ठेवलं, मंजिल. धन्यवाद. लेखक आहेत प्रमोद सुहासिनी मारुती पाताडे आणि सादरकर्ती आरती गुप्ते.